महानगरपालिके निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। अशात जे बघितलं असेल तर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमुडे यांची कन्या जे आहे ते एका अर्थानं निवडणुकीच्या रिंगणात उभी झालेली अपक्ष आहे पूजाताई मानमुडे आपल्यासोबत थेट आहेत। ताई काय सांगाल, अनेक वर्ष आपण काँग्रेसमध्ये सक्रिय होता, काय काँग्रेसने आपल्याला उमेदवारी दिली नाही? बाबा तुमचे हे ठाकरे गटामध्ये जिल्हाध्यक्ष आहेत, मोठं वर्चस्व असताना इंटरेस्टिंग या सगळ्या निवडणुकीमध्ये वाटतं, कसं बघताय याकडे आपण? गेले अनेक वर्ष मी प्रभागामध्ये सक्रिय कार्यकर्ता होती आणि काँग्रेसचं काम केलं होतं आणि त्यामुळे मला इच्छा होती आणि माझी अपेक्षा होती की काँग्रेसने मला उमेदवारी द्यावी, कारण प्रभागामध्ये अनेक वर्षापासून मीच ॲक्टिव्ह होती। पण काही कारणास्तव जी नाही मिळाली, पण पूजा मानमुडे या नावाने मला माझ्या प्रभागामध्ये ओळखतात, त्यामुळे मी रिंगणात उतरलेली आहे। काय बरं काँग्रेसने ठीक आहे उमेदवारी दिली नाही? कारण की आपण काँग्रेसमध्ये अनेक वर्षापासून सक्रिय होता आणि राजकीय संपूर्ण पार्श्वभूमी आहे, बाबा उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत, अशा असताना का आपल्याला उमेदवारी दिली नाही? तरुण चेहरा आहे आपल्या सगळ्या ह्याच्यात आणि तरुणांना काँग्रेस असेल किंवा ठाकरे असे गट हे सामोर करतात, अशा असताना आपल्याला का उमेदवारी दिली नाही? मीही सुद्धा असं अपेक्षा केली होती की तरुणांना, आणि असं ऐकलं सुद्धा होतं की तरुणांना संधी देणार आहेत, त्याच अनुषंगाने मला अजून माझी महत्त्वाकांक्षा वाढल्या होत्या। पण काही कारणास्तव, कारण मला माहिती नाही अजून की काय कारण आहे, आणि हे कारण मी विचारणार आहे पक्षाला की काय कारणाने माझं काय चूक झाली, कारण माझ्या शिवाय इथे कोणीही ॲक्टिव्ह नव्हतं आणि माझ्यासारखं काम इथे कोणत्याही काँग्रेसच्या नेत्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्याने केलं नव्हतं। त्यामुळे मला अपेक्षा होती की मला मिळेल असं, पण काय कारण आहे हे अजून तरी माझ्या कानावर आलेलं नाही आहे, त्यामुळे मी विचारणार आहे पक्षाला की माझं काय चुकलं। काँग्रेसकडनं बड्या नेत्याकडनं आपल्याला फोन आला का उमेदवारी मागे घेण्यासाठी? कारण की आता आपण बंडखोर उमेदवार म्हणून एका अर्थानं उभे असणार आहेत, त्यामुळे या सगळ्या याच्यात पेच निर्माण झालेला आहे, त्यामुळे आपल्याला कोणाला कॉल आला काय? अनेक लोकांचे मला कॉल आले होते की अपक्ष उमेदवारी तुम्ही वापस घ्या असं, पण मला माझ्या जनतेसाठी उभं राहायचं आहे, माझ्या प्रभागातल्या लोकांसाठी उभं राहायचं आहे, कारण की प्रभागातल्या अनेक ज्येष्ठांनी, माझ्या सारख्या तरुण मैत्रिणींनी, मित्रांनी, सगळ्यांनी मला फोन कॉल करून सांगितलेलं आहे की पूजा तुझी तयारी झालेली आहे, त्याच्यामुळे तू स्वतः तुला तुझ्या नावाने ओळखतात, तुझं काम आहे, तर तू उभं राहिलं पाहिजे। तर त्याच्यामुळे मी त्यांच्या अपेक्षांना खरं उतरण्यासाठी इथे आलेली आहे आणि निवडणुकीला उभी आहे, कारण की त्यांची माझ्याकडून खूप जास्त त्यांना अपेक्षा आहे की पूजा काहीतरी काम करेल चांगलं प्रभागासाठी, आणि त्यांना माहिती आहे की पूजासारखं काम इथे कोणीही करू शकत नाही। त्यामुळे मी 100% मी माझं एफर्ट्स इथे लावणार आहे आणि प्रभाग 31 मधून मी निवडून येणार आहे। हे होते आपल्यासोबत पूजा मानमुडे। आपण जर बघितलं असेल तर प्रभाग 31 मध्ये हे उमेदवार आहे, एकीकडे बाबा हे प्रमोद मानमुडे हे जिल्हाध्यक्ष आहे, तर मुलगी आता अपक्ष एका अर्थानं उमेदवार असणार आहे, त्यामुळे या संपूर्ण संदर्भात बंडखोरी जी आहे त्यांनी काँग्रेसमधनं केल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।